आफ्रिकेत एक सुखी समाधानी शेतकरी राहत होता. तो खूप सुखी होता आणि समाधानी पण होता, कारण त्याला कोणतंच दुःख वाटत नव्हतं किंवा कोणतंच दुःख त्याच्याजवळ नव्हतं. मग एका व्यक्तीने त्याला म्हणलं की तुझ्याकडे जर अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकतोस. मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू देशाचा मालक बनशील. आणि तो त्या व्यक्तीचे ते शब्द त्या व्यक्तीच्या त्या शेतकऱ्याच्या कानामध्ये सतत घुमू लागले आणि रात्रभर त्याला झोप आली नाही. आणि त्याच्या स्वप्नांमध्ये सुद्धा हे हिरे त्याला दिसू लागले. मग त्याने दुसऱ्या दिवशीच त्याची सर्व शेती विकून टाकली आणि आपल्या कुटुंबासह तो हिऱ्याच्या शोधात गेला. मित्रांनो, ह्या हिऱ्याच्या शोधात त्याने अख्खा जग पालथं घातलं आणि शेवटी तो स्पेनला पोहोचला आणि त्याला हिरा काही सापडलाच नाही. मग बार्सिलोना नदीमध्ये त्याने उडी घेतली आणि आत्महत्या केली, कारण त्याच्याजवळ काहीच नव्हतं. कुठलीही आर्थिक संपत्ती नव्हती, नोकरी नव्हती, मानसिक समाधान नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजेच तो हिऱ्याच्या शोधामध्ये बाहेर शोधत गेला. तेव्हाच ती शेती विकत घेतलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या त्या नदीच्या किनाऱ्यावर गेला आणि त्यावेळेस त्याला एका व्यक्तीने सांगितले की तिथे काहीतरी चमकणारे दगड मला दिसत आहेत. आणि तो तिथे गेला तेव्हा पाहिलं की तिथे चमकणारे दगड भरपूर होते नदीच्या तिथे. आणि मग ते सगळे दगड त्याने गोळा केले आणि ते दगड त्याने प्रयोगशाळेत पाठवून दिले. आणि प्रयोगशाळेतून असा अभिप्राय आला की हे दगड नसून हे हिरे आहेत. म्हणजेच ही गोष्ट मी का सांगितली तुम्हाला, कारण या गोष्टीतून तुम्हाला 5 गोष्टी शिकायला मिळतील. म्हणजेच आपला दृष्टिकोन कसा असायला हवा. दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला खूप चांगली वाटते, दुसऱ्याची आर्थिक स्थितीसुद्धा खूप चांगली वाटते आणि आपल्याला मिळालेली संधी आपण कधीच ओळखत नाही आणि ती संधी पुन्हा कधीच येत नाही. त्या व्यक्तीजवळ, त्या शेतकऱ्याजवळ, त्याच्या स्वतःजवळच सगळे हिरे होते. तोच एक हिरा होता, त्याची शेती आणि तो सुखी आणि समाधानी असलेला शेतकरी हाच त्याच्याजवळ असणारा हिरा होता. मात्र त्याच हिऱ्याच्या शोधात तो पूर्ण जगभर फिरला. मित्रांनो, तुझं आहे तुझं पाशी हे आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळतं. जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्याजवळ आहे, तुमच्या सामर्थ्यावर आहे. हेच आजच्या या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळेल. सो आजचं पुस्तक खूप पॉवरफुल आहे. बेस्ट सेलर अशा या पुस्तकांमध्ये हे गणलं गेलेलं शिव खेरा यांचं हे पुस्तक यू कॅन विन. तुम्ही जिंकू शकता. यस, तुम्ही जिंकू शकता. जिंकणे म्हणजेच अपयशापासून दूर जाणे नव्हे. जिंकणे म्हणजेच अपयशाला टाळणे नव्हे, तर जिंकणे म्हणजेच स्वतःवर जिंकणे, स्वतःशी जिंकणे, अशी व्याख्या या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगितलेली आहे. जिंकण्याची ही आगळी वेगळी व्याख्या लेखक एक गोल्डन वाक्याने सुरुवात करतो. कारण हे पुस्तक जेव्हा लेखकाने प्रकाशित केलं तेव्हा हे गोल्डन वाक्य ठरलं आणि ह्या वाक्यामुळेच हे पुस्तक खऱ्या अर्थाने खूप समर्थक आणि खूप असं पॉवरफुल असं हे पुस्तक वाटतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते वेगळ्या प्रकारे करतात. हे गोल्डन वाक्य या पुस्तकाचा खरा मतितार्थ आहे असं मला वाटतं. तसं ठरवताना तुम्ही त्याच प्रकारे बनत राहता. तुम्ही जर ठरवलं की नाही किंवा तुमच्या मनात जर विचार आला की मी पराभूत होणार आहे, तर नक्कीच तुम्ही पराभूत होणार. मी हारणार आहे, मी हे काम करू शकणार नाही, असे जर विचार तुमच्या मनात येत असतील तर नक्कीच तुम्ही त्याच प्रकारे कृती करत असता आणि हाच तुमचा दृष्टिकोन बनत असतो असं लेखकाने इथे सांगितलेलं आहे.
तर त्यासाठी तुमचा हा दृष्टिकोन बदला आणि हा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा असं लेखक सांगतो. तुम्ही तुमचा आत्मविश्वास कधीही गमावू नका, कारण विशिष्ट पुस्तके तुम्हाला खंबीरपणे उभी करतात, त्याचप्रमाणे विशिष्ट अनुभव तुम्हाला खंबीरपणे तुमच्या जीवनात उभे करत असतात. म्हणूनच तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास हा कधीच गमावू नका. प्रत्येक लढाई जिंकणे हे अंतिम ध्येय गाठणे असं आहे. सो प्रत्येक लढाई, मग ती स्वतःसोबतची जरी असेल तरी ती लढाई जिंकायला सुरुवात करा. म्हणजेच तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाला अगदी जास्त प्रबळ करण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकामध्ये जवळपास 313 पानांचं हे पुस्तक तुम्हाला अनेक कृती कार्यक्रम सांगून जातं. त्या कृती कार्यक्रमामध्ये लेखक सांगतो की तुम्ही हे पुस्तक 3 भागांमध्ये विभाजित करा आणि हे पुस्तक वाचताना तुम्ही प्रत्येक अगदी एका बैठकीत किंवा 1-2 बैठकीमध्ये हे संपवू नका, तर तुम्ही प्रत्येक चॅप्टरला वेळ देत चला आणि हळूहळू त्याचं चर्वण करत, ग्रहण करत हे पुस्तक तुम्ही वाचा असं लेखक इथे सांगतो. लेखक सांगतो तुम्ही तुमच्या उर्वरित आयुष्यासाठीचा कृती कार्यक्रमाची आखणी करा. तुम्ही काय साध्य करणार आहात, तुम्ही कसे साध्य करणार आहात आणि त्यासाठी किती काळ लागणार आहे याचं नियोजन करा. त्यासाठी एक वही घ्या आणि त्या वहीचे 3 भागामध्ये डिवायडेशन करा आणि त्यामध्ये तुमची ध्येय, योजनेतील टप्पे, कार्ययोजनेतील टप्पे आणि तुमचं कोणत्या वेळेस कोणती ध्येय तुम्ही साध्य करणार याबाबतचं वेळापत्रक तुम्ही त्यामध्ये लिहायला सुरुवात करा. फक्त विचार करू नका, फक्त स्वप्ने पाहू नका, तर तुम्ही ती ध्येय गाठण्यासाठी कृती कार्यक्रम सुरू करा असं लेखक इथे सांगतो. लेखकाने अनेक उदाहरणे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, कारण या पुस्तकामधल्या अनेक कोट्स आणि अनेक उदाहरणे हेच या पुस्तकाची खरी सत्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये तो विचार बिंबवण्याचं खरं सामर्थ्य या पुस्तकाने केलेलं आहे असं मला वाटतं. सो खूप जबरदस्त असं हे पुस्तक आहे. लेखकाने इथे यशस्वी आणि अयशस्वी लोकांचं पण डिवायडेशन केलेलं आहे. यशस्वी लोक हे प्रत्येक समस्येवर उत्तर शोधत असतात, मात्र अयशस्वी लोकांना नकारात्मक गोष्टी दिसतात. कठीण असेल पण शक्य अशा गोष्टी त्या शक्यतेत करून दाखवतात यशस्वी लोक, मात्र अयशस्वी लोक त्या कठीण गोष्टी आहेत म्हणून सोडून देतात. यशस्वी लोक स्वप्न पूर्ण करण्यामागे लागलेली असतात, मात्र अयशस्वी लोक केवळ कागदी घोडे नाचवत असतात. यशस्वी लोक बोलण्याआधी विचारपूर्वक बोलतात आणि अयशस्वी लोक फक्त हवेमध्ये बार सोडत असतात. यशस्वी लोक अनेक नवीन गोष्टी शिकून त्या नवीन गोष्टी घडवून आणतात. अयशस्वी लोक मात्र तसं करत नाहीत. कामाची टाळाटाळ करण्यात त्यांना धन्यता वाटते. सो यशस्वी आणि अयशस्वी असा हा फरक आपल्याला इथे लेखकाने सांगितलेला आहे. आणि या कृती कार्यक्रमातला दुसरा जो टप्पा आहे तो लेखक सांगतो की तुम्ही जे सल्लागार निवडता त्याची विचारपूर्वक सल्लागारांची निवड करा असं लेखक इथे सांगतो. यशस्वी लोकांमध्ये चारित्र्य, विश्वास, बांधिलकी, विनम्रता आणि धैर्य ह्या गोष्टी असतील तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकता असं लेखक सांगतो. तुम्ही तुमच्या सिक्युअर कोरमच्या बाहेर जायला हवं. अनेक वेगवेगळ्या भीतींपासून स्वतःला दूर ठेवून धोका पत्करण्याची तयारी तुम्ही पत्करायला हवी, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असं लेखक इथे सांगतो. जितके तुम्हाला मिळतं ना त्यापेक्षा, म्हणजे जितका मोबदला मिळतो त्यापेक्षा अधिक काम करण्याची तयारी दाखवा. म्हणजेच
तुम्ही जर समजा धावण्याची स्पर्धा पाहिली असेल ना, तर त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जो विनर असतो तो अगदी अटीतटीने धावत असतो, म्हणूनच तो विजेता ठरतो. म्हणजेच त्या विजेत्यामध्ये काय गोष्टी असतात बरं? त्या विजेत्यामध्ये आपल्याला गुण दिसतात. स्वतःच्या क्षमतांना तो ओळखून त्यांना तो पुरेपूर वापर करत असतो. त्यामुळे त्याची सगळ्या समाजामध्ये किंमत वाढते, त्याच्यात स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो एक लीडर म्हणून समाजासमोर उभा राहतो. लोकांना त्याच्यावर विश्वास वाढतो, लोक त्याचा आदर करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे काय होतं, सहकार्याचं वातावरण लोकांमध्ये निर्माण होतो. ही यशस्वीतेकडे चालण्याची वाटचाल आहे. तुम्ही यशस्वीतेकडे जाण्यासाठी या गोष्टी करायला नक्की सुरुवात करा. पुढच्या गोष्टींकडे जाऊया. सुप्त मन आणि सवयी. काही सवयी असतात ना, त्या सवयी आपण स्वतःहून लावून घेतलेल्या असतात. त्या सवयी आपोआप काही गोष्टी घडवून आणत असतात. तेव्हा आपल्या सुप्त मनाला आपण विचारायला हवं, खरंच ही सवय चांगली आहे का? आणि ती सवय आपण जर आपल्या मनाला जर योग्य वाटत नसेल तर ती तिथेच स्टॉप करायला हवी. म्हणजेच आपण आपल्या सुप्त मनाला चांगल्या स्वयंसूचना द्यायला सुरुवात करा. तुमच्या स्वयंसूचना जितक्या चांगल्या पॉझिटिव्ह असतील ना, तितके चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या यशस्वीतेकडे जाण्यासाठी दिसून येतील. सकारात्मक स्वयंसूचना द्या. वर्तमान काळात असाव्यात त्या स्वयंसूचना ह्या दररोज 21 दिवसापर्यंत वाचायला सुरुवात करा आणि त्या दृश्य कल्पनांची त्यांना भावनांची जोड असावी असं लेखक इथे सांगतो. यशस्वी आणि आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यासाठी स्वतःचं या सकारात्मक स्वयंसूचना तुम्हाला खूप मदत करतील असं लेखक इथे सांगतो. लेखकाने इथे एक उदाहरण दिलेलं आहे अब्राहम लिंकन यांचं. कारण लेखक इथे खूप फोकस करतात अब्राहम लिंकनवर. अब्राहम लिंकन हे 21व्या वर्षी व्यवसायात फसले गेले, कारण ते व्यवसाय त्यांनी सुरुवात केला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप तोटा झाला. 22व्या वर्षी विधिमंडळ निवडणुकीला उभे राहिले आणि तिथेही ते हारले. 24व्या वर्षी परत व्यवसाय उभा केला, तिथेही परत त्यांना अपयश आलं. 26व्या वर्षी त्यांच्या अर्धांगिनींचा मृत्यू झाला. म्हणजे किती दुःख, खूप मोठी दुःख त्यांनी सहन केली. 27व्या वर्षी परत त्यांना नैराश्य आलं. व्यवसायात हवा तेवढा फायदा मिळाला नाही. कुटुंब विस्कळीत झालं, यामुळे त्यांना खूप नैराश्य आलं. अगदी त्यांची मानसिकता पूर्ण मोडकळीस पडली. 34व्या वर्षी परत ते संसदीय विधिमंडळाच्या निवडणुकीत उभे राहिले आणि तिथेही ते अयशस्वी ठरले. 45व्या वर्षी ते सिनेट निवडणुकीत उभे राहिले, तिथेही अपयशी ठरले. 47व्या वर्षी ते उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे राहिले, तिथेही अयशस्वी ठरले. 49व्या वर्षी सिनेट निवडणुकीत उभे राहिले, परत उभे राहिले, तिथेही अपयशी ठरले. आणि 52व्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणजे जवळपास 22 ते 52 असा पूर्ण कालावधी त्यांना, 52 वर्षाचा कालावधी त्यांना यासाठी मोजावा लागला आणि त्यांना अपयश आला, वारंवार अपयश आला, नैराश्याला सामोरं जावं लागलं. म्हणजेच यश ही अपयशाची पहिली पायरी, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. अपयश आलं तरी खचून जाऊ नका. आपला दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह ठेवा. कितीही नकारात्मक परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीला तुमच्या दृष्टिकोनामुळे वेगळं वळण मिळू शकतं आणि तुम्ही एका यशाकडे वळू शकता असं लेखक सांगतो. खूप सुंदर उदाहरणं लेखकाने इथे या पुस्तकांमध्ये दिलेली आहेत. एंड्रिक कार्नेगी यांचं एक वाक्य आहे की दृष्टिकोन हा सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असतो असं एंड्रिक कार्नेगी यांचं हे जबरदस्त असं वाक्य या पुस्तकामध्ये दिलेलं आहे.
लेखक, तुम्ही तुमचे ध्येय ठरवा आणि त्यासोबतच तुम्ही प्रामाणिक राहा यासोबतच सांगतात की तुम्ही तुमची कृतज्ञता कधीच विसरू नका. तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही सतत कृतज्ञता मानत राहा आणि त्या कृतज्ञता मांडण्याने तुमच्याजवळच्या सगळ्या गोष्टी परत परत वाढत राहतील आणि कितीही नकारात्मक परिस्थिती आली तरीही कृतज्ञता मानायचं कधीच सोडू नका. कारण हे विश्व तुम्हाला विजेता बनवण्यासाठी सतत तुमचा पाठिंबा देत असतं, असं लेखक इथे सांगतो. लेखकाने इथे एका लाकूड तोड्याचं उदाहरण दिलेलं आहे. जॉन हा नावाचा एक लाकूड तोड्या एका कंपनीत लाकूड तोडण्याचं काम करायचा आणि तो जवळपास 20 वर्षांपासून त्या कंपनीमध्ये लाकडं तोडायचं काम करायचा. मग त्याच्या मागून एक व्यक्ती आला आणि तो खूप चांगल्या प्रकारे लाकडं तोडायला सुरुवात केली आणि एका महिन्यातच त्या नवीन व्यक्तीला लाकूड तोड्याला मालकाने पगार दुप्पट वाढवून दिला. मग जॉनला काही पटलं नाही. तो मालकाकडे गेला आणि मालकाला विचारलं की मालक, मी 20 वर्षापासून मी तुमच्याकडे काम करतोय लाकडं तोडायचं, पण तुम्ही मला पगार वाढवून नाही दिला आणि त्या व्यक्तीला एका महिन्यातच पगार वाढवून दिला, असं का? माझ्यावर हा अन्याय आहे. मालक त्यावर म्हणाला की तू 20 वर्ष काम केलास, मात्र तू ज्या 20 वर्षापूर्वी जी लाकडं तोडत होतास तेवढीच लाकडं तू आजही तोडत आहेस. त्या लाकड तोडण्याच्या तुझ्या स्पीडमध्ये काहीच बदल झालेला नाही. मग त्याने भरपूर प्रयत्न केले, पण जॉनला लाकूड तोडण्याची स्पीड काही वाढवता आली नाही. त्याला जास्त लाकडं तोडण्याची क्षमता त्याच्यात वाढवता आली नाही. मग त्या नवीन आलेल्या व्यक्तीला जॉनने विचारले की तू काय करतोस की तू लाकडं इतकी जास्त तोडतोस? तेव्हा त्या नवीन व्यक्तीने उत्तर दिले की मी प्रत्येक तासाला एक रेस्ट घेतो आणि त्या रेस्टमध्ये मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो आणि त्यामुळे मला रेस्टही मिळते आणि माझ्या कुऱ्हाडीला धारही मिळते, त्यामुळे मी अजून जास्त क्षमतेने लाकडं तोडतो. मग त्या जॉनचे डोळेच उघडले. म्हणजेच त्या जॉनला ही जाणीवच कधी झाली नव्हती की आपल्या कुऱ्हाडीला आपण धार लावायला हवी, जेणेकरून आपण जास्त लाकडं तोडू शकू. तर आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या कुऱ्हाडीला सुद्धा तुम्ही नियमितपणे धार लावा. इतक्या सुंदर उदाहरणाने लेखकाने इथे सांगितलेले आहे. ज्ञान हेच सामर्थ्य आहे आणि तुमच्या बलस्थानांची जोपासना करा. तुमच्या काय काय कलाक्षमता आहेत त्यांची ओळख तुम्ही स्वतः करून घ्या आणि त्या क्षमतांमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या स्वयंसूचना तुम्ही तयार करा आणि त्या दररोज वाचा आणि ऐकण्याची आणि वाचण्याच्या क्षमता तुम्ही वारंवार वाढवा. नवीन काही शिकण्याच्या क्षमता वाढवा. तुमच्या क्षेत्रात संबंधातील नवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करा आणि नवीन नवीन गोष्टी शिकून त्यामध्ये पारंगत व्हा. इतक्या सुंदर गोष्टी लेखकाने या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच तुम्ही तुमच्या त्या नकारात्मक वाईब्स, नकारात्मक भावना आणि नकारात्मक विचारांपासून जितकं दूर राहता येतील तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आवश्यक गोष्टी सर्व शिका. दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने करा. ह्या सगळा कृती कार्यक्रम लेखकाने या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. हा 21 दिवसांचा कृती कार्यक्रम तुम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाईल. कारण यशाची व्याख्या अर्ल नाइटिंगेल यांनी केलेली आहे. उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश आहे, असं लेखक इथे अर्ल नाइटिंगेल यांची ही सुंदर व्याख्या, यशाची व्याख्या लेखकाने इथे दिलेली आहे. सो इतकं सुंदर उदाहरणांनी भरलेलं हे पुस्तक आणि इतक्या सुंदर कोट्सनी भरलेलं हे पुस्तक खरंच जीवनाला एक नवा आकार देऊ शकतं. सो या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला या पुस्तकाचे जरी मतितार्थ कळाला असेल, तुम्ही इतका वेळ झाला माझा हा
व्हिडिओ पॉडकास्ट ऐकत आहात, तुम्हाला नक्कीच माझ्या या व्हिडिओ पॉडकास्टमधून व्हॅल्यूज मिळाल्या असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा आणि माझ्या या अशाच सुंदर सुंदर पुस्तकांच्या बुक समरीसाठी तुम्हाला या सगळ्या नोटिफिकेशन्स येतील, जेणेकरून माझ्या या सगळ्या बुक समरीज तुम्हाला पाहता येतील. तर हे पुस्तक तुम्ही नक्की मागवा. यू कॅन विन